बेसन पिठाचा ढोकळा तुम्ही कायम खाताच, पण तो खाऊन कंटाळा आला असेल तर आजचा हा स्वीटकॉर्न ढोकळा एकदा नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी, मऊ, लुसलुशीत आणि सुंदर जाळीदार तयार होतो. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालायचं. आता हे मिश्रण चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे बाजूला ठेवायचं. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी स्वीटकॉर्न आणि हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. 15 मिनिटांनंतर रव्याचं मिश्रण छान फुगलेलं दिसेल. आता त्यामध्ये तयार केलेली स्वीटकॉर्नची पेस्ट घालायची. त्यानंतर त्यात थोडे अखंड स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालायचा. लिंबू नसेल तर 2-3 चमचे दही घातलं तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मंडळी, हा स्वीटकॉर्नचा ढोकळा चवीला हलका गोडसर आणि खूपच टेस्टी लागतो. तर बघा, मिश्रण तयार झाले. आता शेवटी त्यावर थोडंसं इनो घालायचं आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं. इनो सगळीकडे लागायला पाहिजे, याप्रमाणे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तर फायनली मिश्रण तयार झाले. आता ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला आधी तेल लावून ग्रीस करून घ्यायचं. आता त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं. हे सर्व मिश्रण ओतून झाल्यानंतर भांडं हलकंसं टॅप करून घ्यायचं. इथे मी आधीच कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये हे भांडं ठेवायचं. वरून थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं. ढोकळा अगदी छान दिसतो. आता त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं. तर बघा मंडळी, 15 मिनिटात आपला स्वीटकॉर्नचा ढोकळा तयार झाला आहे. आता भांडं बाहेर काढून तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. बघा, ढोकळा थंड झाला. आता त्यावर मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालून ही चुरचुरीत फोडणी त्यावर ओतायची. फोडणी ओतल्यानंतर चमच्याने ती सगळीकडे समान पसरून घ्यायची. अगदी कमी वेळेत हा खूप छान ढोकळा तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो. आता वरून थोडीशी ताजी कोथिंबीर घालायची आणि ढोकळ्याचे सुंदर तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप करू शकता. तर बघा मंडळी, किती सुंदर, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार टेक्स्चर आले. दिसायला अगदी बेसनच्या ढोकळ्याप्रमाणेच. वाटतच नाही की हा स्वीटकॉर्नचा ढोकळा आहे. खूप छान जाळीदार तयार होतो. मी तुम्हाला एक ढोकळा मोडूनही दाखवते. आतून किती छान स्पॉन्जी आणि जाळीदार दिसतोय. एकदा हा स्वीटकॉर्नचा ढोकळा नक्की करून बघा आणि घरातील प्रत्येकाला नक्की आवडेल. कालच मी या चॅनलवर स्वीटकॉर्नचे अप्पे तुमच्यासोबत शेअर केले होते आणि त्या रेसिपीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. त्याचप्रमाणे आजचा हा स्वीटकॉर्नचा ढोकळा देखील तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद.